नमस्कार मित्रांनो, आज सगळे थोडासा लेट उठलो, परंतु आम्ही चाललो आज श्रीमलंगडावरती, जिथे राज्यस्तरीय अखंड हरिनाम सप्ताह जरा उसाटणे होती. तिथे आल्यानंतर मी व्हिडिओ सुरू केली. बघा तिथनं हा दृश्य किती सुंदर दिसतो मलंगडाचा. तिथून जवळजवळ 18 ते 20 मिनिटं मलंगडाच्या पायथ्यासाठी जाण्यासाठी लागतात. आणि आता आमचा प्रवास सुरू झालाय. मलंगडावरती जाण्याचं बरेच दिवसाचं स्वप्न होतं. आज अखेरकार तो दिवस आला आणि वाडी गाव आहे, मलंगडाच्या पायथ्याशी आहे. आणि इथे देखील आगरी, कोळी, मराठी सगळे लोक इथे राहतात. तर नक्की बघू शकता हा मलंगडातला वाडी गाव. फक्त 1 मिनिट अंतरावरती मलंगडाचा पायथा सुरू होतो, जिथे सुरू होईल आपल्या मलंगडाचा प्रवास. आम्ही ट्रॅकिंगला सुरुवात करणार आहोत. नमस्कार मंडळी, मी योगेश मडवी चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा हार्दिक स्वागत. आम्ही आलो खरं तर आज मलंगडावरती, श्रीमलंगड या ठिकाणी पोहोचलोय. आज रेडी झालोत. आज मलंगडाच्या पायथ्याशी आलोत. मलंगडाची पाठ हीच हिंदूंची वहिवाट असं म्हटलं जातं आणि आज खरंच आम्ही या ठिकाणी पोहोचलोय. आज आमची सर्व चिल्ड्रन पार्टी तुम्हाला दाखवत आहे. चला तिकडे उलट झालं. मित्रांनो बघा, सुरुवात झाली आता आमच्या मलंगडावरती चढण्याची सुरुवात झाली. आम्ही आता सकाळी 8 वाजता परफेक्ट सुरू केलंय मलंगड चढण्यासाठी. जवळजवळ 2.5-3 तास मंदिरापर्यंत जाण्यासाठी वेळ लागतो. कारण असं नाही की एवढं सोपं नाही हा गड चढण्यासाठी. बरेच जण मलंगडावरती येण्यासाठी इच्छुक असतात, परंतु गडाची उंची पाहून घाबरत. परंतु आम्ही नेहमी सांगतो ना, मंजिल चाहे कितनी ऊंची क्यों ना हो, रास्ते हमेशा पैरों के नीचे होते. बघा रस्ता सुरू झाला. रस्त्यामध्ये अनेक तुम्हाला स्टॉल मिळतील, दुकानं मिळतील, जिथे तुम्हाला अवेलेबल. परंतु आम्ही सकाळी लवकर आल्यामुळे बरीच सारी लोक इथे नाही आहेत. दुकानं बंद आहेत. जसजसा वेळ होतो 10, 11, 12, 1 दुपारच्या भरामध्ये सगळी दुकानं चालू होतात. बघा सगळी मंडळी आमची चालली. आम्ही आता ट्रॅकिंगला सुरुवात केली. 8 वाजता केली. बघू मंदिरापर्यंत जाण्यासाठी किती वेळ लागतो. कारण जवळजवळ 2.5-3 तास लागतात. हे बघा, राहण्याची उत्तम सोय, किराणा स्टोअर. असं नाही की मलंगडावरती गेल्यानंतर तुम्हाला कुठली गोष्टीची कमतरता पडेल, परंतु इथे सगळं काही मिळतं. सगळ्या गोष्टी अवेलेबल आहेत. दुकानं आहेत, खाण्याची दुकानं आहेत, चपलांपासून कपड्यांपर्यंत. ही बघा नदी, जिचं उगमस्थान आहे. खरं तर जी तलोजा नावडे परिसरामध्ये घोटगाववरून जाणारी जी नदी आहे, तिचा उगम इथून होतो.
आणि ही नदी सरळ तिकडे जाते नावडेला, कलंबोली साईडमध्ये. बघा, हे नाही की लहान मुलं जातात, मध्यमवर्गीय जातात, सगळीच लोक मलंगडावरती येत असतात. जास्तीत जास्त लोक संडे, रविवारी सुट्टी असल्याने आम्ही सॅटर्डेला आलोय. बघा, ही बघा रंगबिरंगी काटे, यांचा वापर खरं तर रस्त्यामध्ये माकडं वगैरे मिळतात आणि आपण गड चढत असताना त्याचा सहारा घेऊन वरती चढू शकतो. त्यासाठी आपल्या सेफ्टीसाठी बऱ्याच साऱ्या गोष्टी आहेत त्याच्यामुळे. बघा, आता काही स्टॉल, काही दुकानं चालू झालेत, परंतु बरीच सारी दुकानं सध्या बंद आहेत. आम्ही ट्रॅकिंगला सुरुवात केली. बघू आता हळूहळू आलो पुढे. हे बघा, ऊन लागले तर टोफ्या वगैरे सगळ्यात, लहान मुलांपासून मोठ्या मुलांपासून. हे बघा, सगळ्या गोष्टी तुम्हाला मिळतील मलंगडावरती. प्रत्येक ठिकाणी जाल तिथे तुम्हाला अशी दुकानं आहेत, परंतु काही दुकानं तर ओपन झाली नाहीत, काही दुकानं ओपन झाली आहेत, काही नाही झाली आहेत. बघू आता. हे बघा, चप्पल, बुटं, जर तुमची चप्पल खराब झाली, बुटं खराब झाली तर नक्कीच. हे बघा, आमची कशी मंडळी आहे. प्रिन्सबाई, छोटी दीदी, माई दीदी, बबली दीदी. बजरंगबली धर्मशाला मलंगडावरती चढताना सुरू होतोय. बघा किती उंच आहे. मंजिल चाहे कितनी ऊंची क्यों ना हो, रास्ते हमेशा पैरों के नीचे होते. आम्ही जाणार निश्चय करूनच आलोय. बघा, हॉटेल पण आहेत, भरपूर हॉटेल असतात, परंतु हे बघा इथे प्रत्येक माणसाची फी घेतली जाते. पर माणूस 5 रुपये तिकीट असतो गडावरती जाण्यासाठी. परंतु आमचा काका आहे, काका असल्यामुळे आम्हाला कुठल्याही प्रकारचा पावती लागत नाही, अपकोस्टली फ्री. तेव्हा दरवाजामध्ये बसले काका आहेत आमचं स्वतः, हौशीराम काका. नंतर चाललो आता आम्ही, सुरू झालो. आम्हाला कुठल्याही प्रकारची पावती नाही, बिलकुल फ्रीमध्ये आम्ही आलोय. बघा, हे बजरंगबलीचं मंदिर आहे. हा बघा आमचा नटखट, जाम मस्ती करतं, नेहमी त्याला मस्ती आवडतं करायला. बघा, पंढरी फडके, एक व्हिडिओ त्याची जाम व्हायरल झालेली, पंढरी फडके. आणि पुन्हा इथे त्याला डान्स आले, परंतु वरती गेल्यावर बघू त्याचा पंढरी फडक्याचा डान्स होणार का. सुरुवातीला तर कोणीही मस्ती करू शकते. बघा, वृद्ध लोक देखील येतात. बघा, ही आजीबाई पण आले, भरपूर लोक, आजोबा पण आलेत. बघा, असं नाही की म्हातारी लोक येऊ शकत नाही, सगळी येतात. फक्त मनामध्ये जिद्द पाहिजे गडावरती चढण्यासाठी. आणि बघा, मी मगाशी सांगितलं ना ती काठी कशासाठी, तर सेफ्टी. गडावरती येताना बघा, ही प्रभू रामचंद्रांची वानर सेना आहे. आणि वानर सेना तुम्हाला रस्त्यात मिळते. वानर सेना, माकड सेना कंटिन्यू तुला रस्त्यामध्ये मिळतात. परंतु मित्रांनो, येता वेळेस त्यांच्यासाठी काहीतरी खायला घेऊन येतात. त्यांना खूप अपेक्षा असते आपल्याकडून. हा मुकाप्राणी आहे, वानर सेना आहे, रामचंद्रांची सेना आहे ती. खरं तर त्यांच्यासाठी तुम्ही येताना काहीतरी घेऊन या खायला. चणे, वटाणे, काय जे लागते ते प्लीज तुम्ही घेऊन या नक्कीच, कारण ते आतुरतेने आपली वाट बघतात. मी आता हे बघा मित्रांनो, आता रोपवे रस्ता सुरू झालाय. कधी स्टार्ट होणार रोपवे माहित नाही, परंतु आता तुम्हाला हा रोपवे दाखवतो. बघा, भरपूर. हा बघा, रोपवेचा रस्ता सुरू झाला नाही अजून, परंतु रोपवे रेडी झाले. स्टार्ट कधी होणार माहित नाही. हे स्टॉप आहे, पहिला स्टॉप. तर आम्ही ते खालून आलो. बघा किती लांब, तुम्हाला दाखवते. बघा, हे बघा, आज बोले तो रास्ता मालूम से गया वो चलिए उधर से आते हैं, उधर से ऐसे घूमना पड़ता है. हे बघा, रोपवे सुरू नाही झाला, परंतु रोपवे मध्ये लोक चालत येतात. बघा, रोपवे लोक चालत येतात वर. हा, रोपवे मधून जाऊ शकता, कारण चढण्यासाठी पायऱ्या वगैरे सगळ्या आहेत त्या ठिकाणी. येस, परंतु यार
आता आम्ही थकलोय, थोडा बसलो, आराम करतो, लगे आम्ही ट्रॅकिंगला सुरुवात करू परत. आत्ता अजून अर्ध्यावरती पण नाही पोचलो, परंतु जाम दमलंय, खूप थकले, अजून भरपूर दाखवते किती उंच आलोय आम्ही तुम्हाला. अर्धांगी पोचलोय, पुरा दम लागलाय, अजून अर्धा सपोर्ट तय करायचा ट्रॅक. बघा आम्ही त्या एवढ्या खालून वरती आलोय, एवढं थकलोय बघा. लास्ट टू व्हाईट मला दिसत तिथून इथं आलं. ओह माय गॉड, बहुत ही ऊंचा है और थोड़ा सा अर्धा सफेद तर करना है. ये देखो और बाबाचं पहिलं दर्गा तो पोचलं, ते बाबाचं पहिलं दर्गा. येऊ नका तुम्ही. बाबाचे किती उंच आहे अजून? अजून मंदिर, मेन मंदिर 20 मिनिटं. हे काय हा पहिला दर्गा आहे. थोडंसं अंतर राहिलं. आम्हाला थेट जायचं ते 5 पिरांवरती, म्हणजे किती वेळ लागू शकतो बघू शकता तुम्ही. हे 5 पीर आलेत, इथे बोगद्यामध्ये जायचं आहे डेफिनेटली. खूप थकलोय. सकाळी दुर्गा मंदिर मलंगड, तिकडे देवीचं मंदिर आहे समोर, पुरातन काळातलं नवदुर्गा मंदिर आहे. बघू शकता समोर दिसतं तो मंदिर नक्कीच. आणि आता पुढे जवळजवळ आम्ही जवळपास पोचलोय मलंगडाकडे. थोड्याच वेळानंतर वामनजे गाव आहे, तिकडनं येणार शॉर्टकट रस्ता जो तुम्ही लवकर येऊ शकता इकडे. परंतु बघा दाखवतो तुम्हाला पुढे. हा शॉर्टकट रस्ता आहे वामनजे गावातून. सर तुम्ही इकडे येऊ शकता, जेमतेम 40 मिनिटांमध्ये वरती पोहोचू शकता. हे बघा पोचलो आम्ही आता. इकडे एक शो, हे बा इकडनं बघा, इथे शनी पिंड आहे, शंकराची पिंड आहे, तुम्हाला दाखवेल. इथेही पुरातन काळातील शंकराची पिंडी, भरपूर वर्षापूर्वीची मलंगडाच्या वरती आम्ही पोचलोय. हा नक्कीच. तर नाही बघ, ही इथे शिवाचं दर्शन आहे, तुम्ही बघू शकता. पुरातन काळातील शिवपिंड या ठिकाणी आहे. जय भोलेनाथ बाबा की जय. हे बघा दृश्य कसं दिसतं. सर्व MIDC परिसर, तलोजाचा MIDC परिसर, सर्व MIDC इंडस्ट्री झोन खूप उंचावरून दिसतं चांगला. बघा हे आमचा बाब्या, भित्र्यावाला बाब्या, प्रिन्स भाई म्हणजे भाई येतो पण भित्रा बघा. हे बघा प्रभू रामचंद्रांची वानर सेना पण आहे. शंकराच्या महादेवाची पूजा करतात, ते महादेवाची पूजा आहे बघा. सगळे भरपूर आहेत. वामनजावरून येणारा सरळ रस्ता आहे इकडे. बाई शंकराची पिंड पुरातन काळातील.
पाहुणे चपला घालून मस्त झाडावं महादेव बघा ही शिव मंदिर आहे. खरं तर शिवाची पिंडी आहे. काल महाशिवरात्री होती. आम्ही आज पोचलोय शंकराच्या दर्शनाला. हे बघा आमच्या साईडने येणारा रस्ता जो आहे तो शॉर्टकट रस्ता इकडे नाही मित्रांनो. शॉर्टकट तुम्हाला यायचं झालं तर तुम्ही वाऊंजा गावात येऊ शकता. वाऊंजा गावातून हा समोर वाऊंजा गाव आहे. या वाऊंजा गावातून इकडनं थेट रस्ता इकडे पोचतो जो शॉर्टकट मार्ग आहे. शॉर्टकट मार्गाला तुम्हाला इकडे रस्ता मिळेल. खायला दिले लगेच ते आली. लगेच आले बघा पॉपकॉर्न खायसाठी. पॉपकॉर्न आम्ही दिले ते खायसाठी सगळेजण आले. भरपूर आली बघा ही सगळी वानर सेना. आपण मलंगडावरती वरती आल्यानंतर हे बघा हा शॉर्टकट रस्ता आहे जो तिकडे वाऊंजामध्ये जातो. बरेच लोक शॉर्टकट रस्त्याचे येतात आणि त्या सध्या आगरी कोली जिथे चालू आहेत म्हणजे आगरी लोक पण आहेत. आता थोड्या अंतरावरती आपण राहिलो. पोचू थोड्याच वेळानंतर. मलंगडावरती पोचलेलं आहे मंदिरापाशी. नागेश्वरी देवी पुरातन मंदिर मलंगड पुढे तुम्ही पाहू शकता हे मंदिर आहे. लगेच थेट पुन्हा प्रवास. सेना प्रभू रामचंद्रांची वानर सेना. वानर सेना इकडं स्वागताला पाहुणे. बाब्या तुझ्या स्वागताला येते. मलंगडावरती बोलते तुमचं स्वागत आहे त्यासाठी राहिले ते. धन्यवाद धन्यवाद. आम्ही काही खायला आणलेलं नाही तुमच्यासाठी. येताले आम्ही घेऊ. चला सगळे बाय. चलो बाबू हे बघा सगळेजण. अरे घाबरतं काय महाराज. बाबू बाब्या चला मामा. अशा प्रकारे आम्ही त्यांच्यासाठी खाऊ घेतला. चणे घेतल्यात. हे बघा सगळ्यांनी दिला हातामध्ये यांच्या. मस्त खाल्ले त्यांनी. सगळीने दिले त्यांना चणे. चालण्याची पंचायतपर्यंत या काका सिलेंडर आणले. एवढा ओझा घेऊन ते खालून वरती येतात. कसं काय येत असते बापरे. आम्ही तर खूप दमलो. हे बघा पॉपकॉर्न वाले कोवर साडी त्यांनी विकायला आणल्या. पनवेलची इकडे आले ते. लास्ट स्टेशन जो डायरेक्ट तुम्हाला मंदिराजवळ घेऊन येईल. चालू झालं नाही रोपवे स्टेशन अजून. स्टेशन शेवटचा लास्ट स्टेशन मलंगडाचा. अजून स्टार्ट झाली नाही रोपवे. बघू शकता अशा प्रकारे रोपवे जिचं मूल्य एका माणसासाठी 150 रुपये असेल. 150 रुपयावरून तुम्हाला पायथ्यावरून सरळ इथपर्यंत घेऊन येईल. आणि जेव्हा स्टार्ट होईल तेव्हा नक्की एकदा व्हिजिट करा. आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्यासाठी गड किल्ले राखून ठेवले परंतु आपण तेव्हा ते पोचत नाही. चला तर नक्की एकदा तरी मलंगडाला भेट द्या रोपवेच्या द्वारे. नाहीतर मग अशा प्रकारे पायी. जवळजवळ पोचला. 8 वाजता ट्रॅकिंग सुरू केली. आत्ता जवळजवळ आम्हाला 2 तास झाले. आम्ही आता इथपर्यंत पोचलोय बघा. मलंगड पुण्याला आम्ही पोचलो. तर पोचलो मंदिराजवळ. जवळ आम्ही मंदिराच्या ठिकाणी पोचलो. अशा प्रकारे सगळे मस्त.
इसका चादर वगैरह लेगा ना दरगाह के लिए, वही ले लेगा। मलंग रेस्टोरेंट, दाल राइस स्प्लिट चिकन। रूम अवेलेबल है सर। बाबा इधर दूसरा दरगाह इधर है, दूसरा दर्शन सामने लिखा है, बोर्ड लिखा है, उल्टा दर्शन मत करो। बाबा का दूसरा दरगाह, हाजी सुल्तान बाबा दूसरा दर्शन, जाके आगे जाते। मलंगडवरती बघा सगळी व्यवस्था आहे, दुकानं वगैरे सगळी आहेत। असं नाही की वरती आल्यानंतर तुम्हाला काय मिळणार नाही। सलून बघा, इथे तुम्हाला परत जर व्हायचं असेल सलूनमध्ये चायनीज कॉर्नर आहे इथे बघा, चायनीज कॉर्नर हॉटेल्स टाईप सगळं इथे, सगळी रूमची व्यवस्था, राहण्याची चांगली सोय, किराणा स्टोअर, सगळी दुकानं आहेत। वरती आल्यानंतर सगळ्यांना व्यवस्थित सगळं काही मिळेल अशा प्रकारे सगळं काही आहे। बघा इथे या देखील रूमची व्यवस्था आहे बघा। हे बघा रूम व्यवस्था सगळ्यांसाठी। टूरिस्ट लोक अशा प्रकारचे हे बघा, अशी पालखी असते। त्या पालखीमध्ये कोणाला चढण्याची क्षमता नसेल तर खालून वरपर्यंत आणले जाते। 5,000 रुपयामध्ये एक माणूस वरपर्यंत ते घेऊन येतात या डोलीमध्ये बसून। तुम्हाला मटणाची दुकान आहे, बॉयलर चिकन वगैरे सगळं मिळेल। मी सांगितलं तुम्हाला सगळं भेटेल। कानपडण दिली एक ही दुकानं सगळी तुम्हाला खाण्याची व्यवस्था। वरती आल्यानंतर वडापाव, बाबासाठी चादर, चारही बाजू दोन्ही बाजूला सगळी दुकानं आहेत। हे बघा, हे सगळ्यांचं आवडतं, कोणाकोणाला आवडतं। इथे काही लोक आराम करतात, जेवण बनवण्यासाठी रूम आहेत, राहण्यासाठी रूम आहेत। चप्पल तुटली तर चप्पलांचंही दुकान आहे हे, घाबरू नका। वरती आल्यानंतर चप्पलाही मिळतात। बघा सगळी व्यवस्था आहे, कपड्यांपासून चप्पलपर्यंत सगळी व्यवस्था आहे। आगे बैठो, आराम करेगा रूम इधर पे हरा नहीं है इसका, बोलो चादर से लगा मजार के लेते इधर का सामने सीढ़ी चढ़े के नाक में। ते फोटोशूट, तुम्हाला फोटोशूट करायचं असेल तर इथे फोटोशूटसाठी तर खूप चांगली जागा आहे। फोटो गणपती व मारुती मंदिर असतं।
आराम करो, भाड़ा वाला नहीं, खाली बाबा को चादर मिलने का, टॉयलेट बाथरूम तुम सब अंदर ही देखिए। साइड कर दो। फायनली आम्ही मंदिराजवळ पोहोचलो। ग्रुप या ठिकाणी पोहोचलाय। नक्कीच बाबाच्या दर्शनाला आम्ही जाणार आहोत। आम्ही पोहोचलो आता मलंगडाच्या मंदिराजवळ। हे बघा तुम्ही मंदिर बघू शकता आणि हे सगळेजण आता पोहोचलेत। मंदिराचं दर्शन चालेल थेट मंदिरामध्ये। नक्कीच मंदिर बाबाचं मंदिर बघू शकता इथलं। दर्शन आता आम्ही जाऊ बाहेर, अजून भरपूर काही फिरायचं आहे। चला निघूया। बघा पाचपिऱ्यांमध्ये जाणारा रस्ता अरुंद रस्ता आहे आणि आता इथं फाटलेली आहे बाब्याची। आता चड्डीन किंवा पाचपिऱ्यांचा रस्ता आहे, भरपूर लांब आहे बघा, लांब जायचं अजून। स्टार्ट झाले अवतार बघा इकडं। यही तो सही मजा है, यही तो मजा होता है। स्थिती अशी रस्ता अरुंद असल्यामुळे हे प्रिन्स नावाचं आहे, फक्त नावाला प्रिन्स आहे, बाकी काही नाही त्याच्यात। प्रेम कहाणी लोकांची गड किल्ल्यांवरती नावा बघा कशा प्रकारे। मित्रांनो कमेंट्स मध्ये सांगा लोकांबद्दल काय म्हणायला पाहिजे। हे बघ हे अशा प्रकारे सगळी नावं लिहिली आहेत गड किल्ल्यावरती। हे बरोबर आहे का? तो हलकीसा भोगता त्याला म्हटलं जातं। पैसे चिपकवले तर खाना पूरा खराब हो गया था। ये लोग आमी पकाता है घर पे, आता है ना उनको। तो फिर मैं आमी को फोन किया थी, मैं तुमको बोली आमी को दूंगी, ये लोग राइस लेके आए थे। तो फिर क्या चिपका नहीं चिपका, मुझे भाभी क्या बोली थी मम्मा मुझे गिर गया था। आसू खबर है ये तो अदा करेगी जा मैं तो बोली मैंने हम लोग बना के बात आशी स्टिंग वाले भी पिवरा हो जाने भाई मामा मुझे तो चार रहे कितने बनाई है शू तमाना बना मो बोल रहा है कीमत भाई हम लगा मुझे सगळ्यांना वाटला आता तुलाच झाले। बघा या बोगद्यामध्ये अशा प्रकारे पैसे चिपकवले जातात। ज्याची विश पूर्ण करायची असेल तर ती चिपकवलेले पैसे नंतर तुम्ही विश मागा, तुमची विश पूर्ण होते। बघा बरेच साऱ्यांनी लोकांनी दगडाला पैसे चिपकले, त्यांचे पैसे चिपकले ते विश मागू शकतात आणि ती विश त्यांची असं म्हणतात पूर्ण होतात। बरेच लोक येतात पैसे चिपकवण्यासाठी, सगळ्यांचेच पैसे चिपकतात असं नाही, कोणाकोणाचे चिपकतात। आणि खरंच आता इथे आम्ही देखील आलो पैसे चिपकवण्यासाठी। बघा सगळेजण ट्राय करतात, एकाचं पण चिपकत नाही, अर्ध्यांचं चिपकलं अर्ध्यांचं नाही चिपकत। चला आम्ही चाललो आता रिटर्न परत मलंगडाचा प्रवास। खूप थकलो दमलो, तर उंचावरून बघा कसं दिसतो, किती खोल आहे। यांची लाईन लागली बघा, भित्री बघा। हे बघा कशी चालले बघा। ए भाई चुप ना, चटनी के लिए नहीं हो रहा।
चढ़ने के टाइम पे ना चलो आम्ही कम बॅक रिटर्न. चल प्रेक्षक वाढले तर जाम लोक वाढलेत. मित्रांनो आता आम्ही गडावरून उतरलो. खूप एन्जॉयमेंट केली. त्याच्यानंतर आता उतरलो. आता आम्ही निघू घरी. घरच्या दिसायला आमच्या गाड्या इथं लागल्यात. आम्ही निघू बघा. आलो पायथ्यावर पुन्हा. गुड बाय पुन्हा. मित्रांनो आजचा प्रवास या ठिकाणी समाप्त झाला आणि आम्ही गडावरून आता खालती उतरलो. पायथ्यावरती आले. पुन्हा भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय बाय.